माझे नाव साई विलास तेलवरे. मी इयत्ता 7वीत शिकतो. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शेणत आहे. शनिवार वाचन उपक्रममध्ये माझा मित्र ज्ञानेश्वर सोमनाथ जाधव व मी सामील झालो आहे. आमच्या सरांनी जी गोष्ट पाठवली आहे त्या गोष्टीचं आम्ही वाचन करीत आहे. त्या गोष्टीचे नाव सापळ्याचे कोडे ही आहे. माझे केस ओढून नकोस, झोग्या जोरात किंचाळली. आधी तू मला ढोळ्या म्हणणं बंद कर. अरमान दुप्पट जोरात आपल्या बहिणीवर ओरडला. पोरानं काय चाललं हे ताबडतोब शांत बसा. मा म्हणाली, तुझी माझ्या क्लिनिकमध्ये आहात हे विसरू नका. बाहेर पेशंट बसले, तुमच्यामुळे त्यांना त्रास होतोय. पण मा बस झालं. आता दोघांपैकी कुणी एक शब्द जरी तोंडातून काढला तर दोघांना चांगली शिक्षा करेल. हो, मी मा दरडवून बोलली. 1 2 3 पुढचे काही सेकंद तिथे शांतता होती, पण ती फार काळ टिकली नाही. ही तुझी चूक आहे झोया. तू एवढी मूर्खसारखी का वागतेस? मूर्ख कोणाला म्हणतेस रे गधड्या? तुला मूर्ख हा शब्द नीट लिहिता तरी येतो का? मला नाव ठेवू नकोस, नाही तर मी आईला सांगेन, अरमान म्हणाला आणि त्यानं झोयाच्या दंडाला जोरात चिमटा काढला. तू इतका खोटारडा आहेस ना? झोया आपल्या भावाला धक्का देत म्हणाली. त्यामुळे अरमानचा तोल गेला. तो धडपत मागे जाऊन कुठल्या तरी अवजड वस्तूवर आदळला. धडाम, खळाखळ. ओहो नाही. झोया आणि अरमान डोळे विस्फारून जमिनीवर पडलेल्या हाडाकड बघत राहिली. बघ काय गोंधळ घालून ठेवला. आईच्या क्लिनिकमधला सापळा तोंडाला तू झोया रडवेल्या आवाजात म्हणाली. तुझी चूक आहे, तू मला ढकललंस. अरमान ओरडला. आता भांडत बसायला नको. आपण पटकन काहीतरी केलं पाहिजे, नाही तर दोघांची काही खैर नाही, झोया म्हणाली. अरमान मान डोलावून आणि एक हाड उचलून घेतलंय. ही बहुधा कवटी असावी. त्यामध्ये डोळ्यांचे 2 भोक आहेत. एक भोक नाकासाठी आहेत आणि खाली दात पण आहेत. बरोबर, झोया म्हणाली. ती नक्कीच कवटी आहे. हे सगळं म्हणजे एखाद्या जिंक्स पझल सारखं. बोन पझल म्हणजे सापळ्याचं कोडच आहे. कुठलं हाड कुठे नीट बसतंय फक्त आपल्याला शोधायचं आहे. हे हाड कसलं आहेस असं तुला वाटतंय? झोयानं एक मुंद्र्यासारखं दिसणारं हाड उचललं. विचारायला हमंग दाम थांब. अरमान हाताची मूठ केली आणि स्वतःच्या शरीराच्या मधल्या भागावर ठोकलं. मला वाटतंय तो पिंजरा आपल्या छातीच्या वरच्या बाजूला असणारा आणि त्या खालची जागा म्हणजे पोट. डोळ्यांना हसून मान डोलवली. दोघांनी मिळून सगळे तुकडे गोळा केले आणि ते रचायला सुरुवात केली. हा तुकडा बघ, बोटाचा हाड असावं असं वाटतंय ना? छोटी हाड अरमानकडे देत झोयानं विचारलं. मला वाटतं हा हात आहे. असला अजून एक सापडतोय बघ. पण हे पायाचं हाड नसेल. कशावरून? अरमान शंका विचारली. माझ्याकडे बघा असं म्हणून झोया खाली बसली आणि फरशीवर पायाच्या शेजारी आपले दोन्ही तळवे सपाट पसरली. त्याबरोबर लगेच अरमानला हाताचा दुसरा पंजा आणि 2 पायाची हाडं सापडली. हाताची हाडं पायाच्या हाडेपेक्षा छोटी आहेत. आपण बरोबर आहोत, अरमान म्हणाला. सापळ्यावर हाताची हाडं बसवण्यासाठी झोया स्वतःच्या चावड्यावर उभी राहिली. तिकडे अरमान खाली बसून सापळ्याच्या पायाची हाडं बसवू लागला. तेवढ्यात त्यांना बाहेर माचा आवाज ऐकू आला. ती एका पेशंटला आराम करायला आणि पुढच्या आठवड्यात पुन्हा तपासायला येण्यास सांगितलं होती. बहुधा तिचं काय झालंय आणि ती आत येणाऱ्या असं मुलाला वाटायला लागलं.
सापळ्यावर आता फक्त कवटी बसायची बाकी होती, पण अरे देवा, दोघांना तिथवर हातच पोचेना. पटकन आरामानं ती खुर्ची इकडे आणून झोया कुजबुजली. मग ती चुटकन उडी मारून खुर्चीवर चढली आणि सापळ्याच्या दगड्यात वरच्या बाजूला कवटी बसवली. आरमान झटक्यात खुर्ची पुन्हा होती त्या जागेवर सरकवली. जमलं आपल्याला. झोयाने आनंदानं अरमानला मिठी मारली. त्याच वेळी आता आली. वा, तुम्हाला एकमेकांना प्रेमाने मिठी मारताना बघून किती बरं वाटलंय. मला माझं आजच काम आटोपलं आहे. चला आईस्क्रीम खायला जाऊया, ती म्हणाली. बरं, एक सांगायचे म्हणजे तुम्ही दोघांनी तो सापळा अगदी नीट पूर्वीसारखा जुळवला आहे बरं का, मी मिश्किलपणे म्हणाली. झोया आणि अरमान चकित होऊन एकमेकांकडे बघत राहिले. मला हे कसं कळलं? हाडाबाबतची मजेशीर माहिती. मानवी शरीरात सर्वात जास्त हाडं आपल्या हातामध्ये असतात. नवीन जन्माला आलेल्या बाळाच्या शरीरात 300 हाडं असतात व वाढते जातं तशी हाडं जुळून त्याची संख्या 206 वर येते. मांडीचं हाड हे मानवी शरीरातील सर्वात मोठं हाड असतं. सर्वात लहान हाड कानाच्या आत असते. हाडे जिथे एकमेकांशी जुळले जातात त्या जागेला सध्या असं म्हणतात. सापळ्याची गोष्ट आवडली? हो. त्याच्यामध्ये कोणत्या 2 मुलांनी सहभाग घेतला? अरमान आणि झोया. ओके, शाबास. सापळ्याचे गोष्ट, सापळ्याचं याच्यामध्ये मानवी शरीर म्हणजे मानवी सांगाडा कसा जुळवायचा याची माहिती सांगितलेली आहे. झोयाने आणि अरमानने मानवी सांगाडा बरोबर जुळवला होता का? हो. आणि ह्या गोष्टीवरून तुम्हाला कशाची माहिती मिळाली? हाड शरीरातील हाडे. आणखीन पिंजऱ्याचे हाड कसे असते ते. हाताचे हाड मोठे असते व पायाचे हाड लहान असते. पायाचे मोठे, हाताचे लहान आणि हाताच्या हाडात जास्त. जन्माला आल्यानंतर आपल्या शरीरात किती हाडे असतात, नंतर मोठेपणी आपल्या शरीरामध्ये किती हाडे असतात, अशी हाडांबाबतची माहिती ह्या गोष्टीमध्ये दिलेली आहे. छान. आवडली ना तुम्हाला? हो. अशी दर शनिवारी मी एक गोष्ट टाकणार आहे. ह्या गोष्टीचा संबंध आपल्या विज्ञान विषयातील आंतरइंद्रिये ह्या घटकामध्ये सुद्धा आलेला आहे. आणि चित्रासहित गोष्ट असल्यामुळे ती आपल्याला वाचायला सुद्धा आवडते, सोपी जाते आणि समजायला सुद्धा सोपी जाते. करणार ना असं गोष्टीवरून तुम्ही अभ्यासाचं आकलन? हो. ओके. दर शनिवारी गोष्ट वाचायला आणि ऐकायला आवडेल ना? हो. ओके, धन्यवाद.